तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आता बऱ्याच दिवसानंतर आता ब्लॉग जे येते आपलं येतोय. आता इंस्टाग्रामला पण व्हिडिओ जे येते कमी येण्याचं कारण असं होतं की आपले जे येते सध्या क्लासेस चालू होते. दररोज संभाजीनगरला जाऊ येऊ म्हणजे ते व्हिडिओ वगैरे यायला थोडं काढायला त्याला टाईम नाही भेटला. तर आज आलो होतो मी शेतामध्ये. तर शेतामध्ये येण्याचं कारण असं आहे का आपल्याला करायचं व्हिडिओ वगैरे शूट. त्यासोबत आपल्यासाठी पाहू शकता आपल्यासोबत आपलं ट्रायपॉड आणि आपल्यासमोर एवढं भारी वाहतात जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत आपलं आहे सगळा गहू आपला आहे. आता याच्यामध्ये मस्त दाणे वगैरे भरायला लागलेली. याचं पाणी वगैरे देणं चालू आहे जरा, त्याला दाखवतो तुम्हाला. गावाचं कसं चालू आहे माहिती का, आता गावाला जे पाणी वगैरे भरणं चालू आहे. आता शेवटचे 2 वगैरे पाणी दिल्यानंतर आपला गहू मस्त होती तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्या बाकीचे प्रोसेस ते तुम्हाला म्हणजे गहू संपूर्ण आता घरी नेण्यापर्यंतचं सगळं तुम्हाला मी दाखवणारच आहे आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या पाहू शकता मस्तपैकी असं रोगार याला हे बघू शकतो तुम्ही. आता त्याला पाणी घेणे भरलं होतं आपण. आणि सगळीकडे जे आहे ते गहूचे गहू आहे ते पण हिरवागार. काय सांगू राव, मला एवढा आनंद होऊ राहिला ना. म्हणजे आनंद म्हणजे काय माहिती का, जेव्हा गहू पेरला होता आणि त्यावेळेस मी ब्लॉग टाकला होता बरं का. काय आता प्रत्येक आता समजू शकता तुम्ही. म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला जो आनंद होतो ना शेतकऱ्याला आपल्या पिकाकडे पाहिल्यानंतर, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आहे ना आज होतोय. म्हणजे समजू नाही शकत मी ती फिलिंग आहे तुम्हाला ना शब्दात सांगू शकत नाही. एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वातावरण आहे राव, एकदम निसर्गरम्य वातावरण. तरी आपलं बरंचसं शेतामध्ये येण्याचं काम प्रमाण जरा क्लासेसमुळे त्याच्यामुळे कमी झालं होतं. म्हणजे शेतामध्ये येणं जमलंच नाही. तरी पण गहू एवढं भारी आलेलं आहे. आपल्या घरच्याची मेहनत, आपली मेहनत, सगळ्याची मेहनत त्याच्या मागं. आणि आता जे आहे ते आपल्या पिकाला आता शेवटचं 2-3 पाणी बाकी राहिले असेल ते समजा 2च द्यायचे, जास्त नाही द्यायचे आता. आणि इकडं पाईप वगैरे जोडणं चालू आहे कारण की आता संध्याकाळची लाईट आहे, त्यामुळे संध्याकाळी पाणी भरायला यावं लागणार आहे. आपली पब्लिक तुम्ही पाहू शकता राव, कसलं भारी. म्हणजे एक 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 दाणा नियम केला आहे. निसर्गाची किमी किती न्यारी पाहू शकता राव. याच्यामध्ये मस्तपैकी गहू वगैरे तयार होणार आहे. त्याच्यानंतर घरी जाईन, मग मार्केटमध्ये जाईन, सगळ्याच्या घरोघरी जाईन. आपला गहू जाईन म्हणजे आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं गहू प्रत्येकाच्या घरोघरी जाईल. म्हणजे काही वेळेस जे आहे ना ते व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं का, आता मी तुम्हाला मोटिवेशन देतो पण मला मोटिवेशन देणार कोण नाही. कधी कधी मी पण डिमोटिवेट होतो. आता जसं तुम्ही डिमोटिवेट होता तसं मी पण होतो. आता बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या गोष्टीमुळं म्हणजे आता कधी व्ह्यूज न आले का माणूस डिमोटिवेट होतं. कारण की आपण जर एवढी मेहनत करतो आणि आपल्या व्हिडिओला जर व्ह्यूज नाही आले तर माणूस खचून जातो, डिमोटिवेट होतो. पण आता आहे ना परत एकदा आपण त्याच जोशानंतर आलेलं आहे. आता आपल्या इंस्टाग्रामला पण 100K केल्याशिवाय माघार नाही घ्यायची. आणि यूट्यूबला जे ते आपले ब्लॉग येतच राहते, फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे मला. मस्तपैकी एका आपलं जे सॉंग आहे त्या सॉंगवर सिनेमॅटिक दाखवतो जर आपल्या गावाचे त्याचे मस्तपैकी एन्जॉय करा. नाचे दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.